दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी राधिका फाउंडेशनच्या अंबड शाखेचे उद्घाटन आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ प्रमुख अतिथी आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय थाटामाटात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर चेतना सेवक या होत्या, तर कार्यक्रमाच्या आयोजक सौ गायत्री लचके या होत्या। प्रमुख पाहुण्यांमध्ये सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस स्टेशन, विश्वास लचके, नाशिक लोकशाही न्यूज संचालक, भाग्यश्री ढोमसे, माजी नगरसेविका नंदिनी कहांडळ, मातोश्री रामप्यारीबाई, सारडा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वृषालीताई तुपसाकरे लॉन्सच्या संचालिका अर्चना मानकर बॅग हाऊसच्या संचालिका सुनीता शिंपी, महिला अध्यक्ष क्षत्रिय आहेर शिंपी समाज सिडको, डॉक्टर सुमिती कौर पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रेरणा साळुंखे, माजी अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण आयोग ॲडव्होकेट अनिता जगताप। याचप्रमाणे राधिका फाउंडेशनच्या कार्यकारिणीमधील सर्व सदस्य जसे राधिका फाउंडेशनचे अध्यक्ष लाला ठक्कर, उपाध्यक्ष वंदना बनकर, सल्लागार अध्यक्ष कल्याणराव पाटील, खजिनदार अनिल नहार, सचिव जावेद शेख, ब्रँड ॲम्बॅसेडर हर्षाली भोसले, मखमालाबाद शाखा अध्यक्ष संदीप काकड, बागलान शाखा अध्यक्ष अरविंद सोनवणे, निफाड शाखा अध्यक्ष श्रीमती जयश्री भटेवरा, पत्रकार श्याम जाधव आणि डॉक्टर अशोक बन्सी पगारे, पंचवटी वाझट परिवार प्रकाश काळे, विनोद जैन। त्याचबरोबर राधिका फाउंडेशन अंबड शाखा पदाधिकारी मधून अंबड शाखा अध्यक्ष सौ गायत्री लचके, उपाध्यक्ष सौ सुनीता केदारे, सचिव सौ अर्चना दिंडोरकर, संघटक आशा सोनवणे, कार्याध्यक्ष हर्षदा भावसार, सहकार्याध्यक्ष सौ कविता नवाळे इत्यादी सर्व उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबड शाखा सचिव सौ अर्चना दिंडोरकर, सौ छाया परेवाल आणि राजश्री भावसार यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या दीप प्रज्वलनाने झाली। प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक सौ गायत्री लचके यांनी केले, तर राधिका फाउंडेशनचे उद्दिष्ट आणि त्या संदर्भाची संपूर्ण माहिती सुरेश चव्हाण यांनी दिली। कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना आमदार सौ सीमाताई हिरे म्हणाल्या की राधिका फाउंडेशनची संस्थेची शाखा या भागात सुरू झाल्याने या भागातील महिलांना, विद्यार्थ्यांना, गरजू व्यक्तींना योग्य ती मदत वेळेत मिळेल, महिलांसाठी खुले व्यासपीठ मिळेल, सामाजिक कार्य या भागात पण सुरू राहील। कार्यक्रमासाठी मागच्या 8 दिवसांपासून चेतनाताई सेवक आणि गायत्री या सातत्याने माझ्या संपर्कात आहेत। तसेच चेतनाताई सेवक यांचे कार्य बघता आधुनिक युगातील सावित्रीच आहेत अशा सर्व उद्दिष्टांनी परिपूर्ण अशा अंबड शाखेचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे असे सीमाताई म्हणाल्या। आणि या शाखेच्या अनावरण प्रसंगी त्यांनी राधिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष चेतनाताई सेवक तसेच अंबड शाखा अध्यक्ष गायत्री लचके यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। संस्थेच्या या शाखेसाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले। स्नेहल दवे यांनी जीवनात हास्य किती महत्त्वाचे आहे यावर भाष्य केले आणि महिलांना खूप हसवले। कार्यक्रमात सुधाकर आय क्लिनिक व अशोका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर प्राजक्ता जठार आणि डॉक्टर हर्षदा तळेगावकर यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं। महिलांसाठी खूप छान असा उखाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला। वेगवेगळ्या स्पर्धेचे नियोजन झाले आणि लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे देखील काढण्यात आली। अशी खूप सगळे बक्षीस आहेत उपस्थित महिलांमधून देण्यात आली, त्यामुळे महिलांचा उत्साह गगनात मावत नव्हता। तसेच या कार्यक्रमासाठी सिडको अंबड परिसरांमधून मालती सोनवणे, जयश्री चौधरी, स्वाती खर्डे, कविता सोनवणे, रुक्मिणीबाई सुबंध, कल्पना शिंपी, रेखा काकड, रोहिणी गायकवाड, जयश्री भावसार, पूनम गायकवाड, भारती जाधव, रेखा काळे, लता थोरात, कोमल धोंडगे, रोहिणी सोनार, फरझाना शेख, सुरेखा मैट इत्यादी बऱ्याच महिला उपस्थित होत्या। असं जाहीर करते बऱ्याच दिवसापासून चेतनाताई आणि गायत्रीताई या दोघींचंही खूप कधीचं इथे चाललं होतं की आपल्या अंबडमध्ये महिलांसाठी काही ना काही केलं पाहिजे। बऱ्याच दिवसापासून त्यांचं ब्रांचेस या अनेक ठिकाणी काम करतात आणि त्यामुळे इथेही सुरू व्हावं, कारण इथल्या महिला या खऱ्या गरजू आहे, कष्टाळू आहे, काही ना काही करण्याची त्यांच्यामध्ये उमेद आहे आणि त्यामुळे इथे जर आपण ही शाखा सुरू केली तर
तर निश्चित महिलांसाठी एक भक्कम व्यासपीठ तयार होईल. आज इथे उपस्थित आपल्या प्रमुख अतिथी जिनाबाई भाग्यश्री मुंडे, आचार्यबाई, डॉक्टर सुनील गौरी, नंदिनी चहाकर मॅडम, प्रेरणा काळुंखे मॅडम, अनिता जगताप मॅडम, सुनीता शिंपे मॅडम आणि आपल्या ब्रँड एम्बेसेडर या सगळ्यांचं आणि उपस्थित सगळ्या महिलांचं मी हे आधी स्वागत करते आणि खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. थोडक्यात काही करायला सांगितलं त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आहे. आपल्या राधिका फाउंडेशन या संस्थेबद्दल सरांनी आता थोडीशी ओळख करून दिली आहे. एक महिलांसाठीचं खूप छान असं व्यासपीठ ताईंनी आपल्या सगळ्यांसाठी इथे उपस्थित करून दिले. मला अशी इच्छा आहे की आपल्या सिडको अंबड शाखेतून सगळ्यात जास्त महिलांनी या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यावा, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा, जास्तीत जास्त महिला आपल्या राधिका फाउंडेशनला जोडल्या जाव्यात आणि त्यांची स्वतःची एक ओळख असावी यासाठीची जी धडपड आहे आपल्या राधिकाताईंची, म्हणजे त्यांनी ओळखच स्वतःची राधिकाताईची केली आहे. त्यांचं नाव जरी चेतनाताई सेवक आहे पण त्यांना सगळ्याजणी राधिकाताईच म्हणतात. तर त्यांच्या या धडपडीला आपण सगळ्यांनी मिळून एक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊया आणि या त्यांच्या कामामध्ये आपण त्यांना यश मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करूया. आता याची थोडीशी ओळख अजून अशी की आपण राधिका फाउंडेशनचं काम एक स्लम एरियामध्ये करतो. ताईंची अशी इच्छा आहे की कोणतीच महिला जिला व्यवसाय करण्याची इच्छा आहे किंवा पुढे जाण्याची इच्छा आहे तिला एक प्लॅटफॉर्म मिळावा, किंवा विद्यार्थी असतील तर ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे परंतु ते मागे राहिले आहे, मग अशा विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आपण वाट मोकळी करून दिली पाहिजे अशी जी तगमग आहे मनापासूनची, त्याच्यामध्ये आपण ताईंना एक पाठिंबा देऊया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. माझं वाढतं वजन आणि वाढत्या वजनामुळे होणारे मला त्रास, म्हणजे मग शुगर असेल, BP असेल, अशा प्रकारचे मला त्रास होते. आणि माझ्या फॅमिलीमध्ये येऊन म्हणजे ज्या तुमच्या मैत्रीण ग्रुपमध्ये भावना भावसार म्हणून आहे त्यांना मी आरोग्य दिलं 1 महिन्यापूर्वी आणि त्यांच्यामुळे आज मला संधी भेटली जे मला ट्रीटमेंट करण्यात आलेली आहे. तर मी त्यांना पण थँक्यू बोलेन. फक्त एकच आणि शांतपणे ऐकायचं आहे, आज घराचा पाया जरी खूप जरी असला तरी आज प्लीज एक भक्कम पाया आहे. जर तुम्ही बघा एक अभ्यास करा, जर आपण जर बेडवर झोपलं महिनाभर तर आज घराची काय अवस्था होती. घरातली बाई जर आज 1 महिना बेडवर जर झोपली तर आज घराची काय अवस्था होईल. तर त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. आणि मी रिअली सांगेन का जे पण वजन कमी करण्यासाठी इच्छुक असेल आणि स्वतःचे त्रास दूर करण्यासाठी जर इच्छुक असेल तर त्यांनी भावना मावळे मॅडमकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाव द्यायचा आहे. आणि प्लस अर्चना मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी ज्या फ्रेंड सर्कल असतील त्यांच्याकडे नाव दिलं तरी चालेल, कारण इथे रिझल्ट हा रिअल आहे.